बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत असतानाच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात बंदुकीचा आणि तलवारीचा धाक दाखवून चोरी केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे। बंदूक व तलवारीचा धाक दाखवून पैठणी दुकानात चोरी केल्याची घटना येवला तालुक्यात घडली। सदर घटना तालुक्यातील नांदेसर येथे रात्री 8:30 पावणे 9 वाजण्याच्या सुमारास साई पैठणी दुकानात घडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। श्री साई पैठणीचे दुकानचालक शब्बीर अजीज शेख यांच्या मालकीचे दुकान असलेल्या पैठणी दुकानात 3 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन शेख यांना दुकानात बंदूक आणि तलवार चाकूचा धाक दाखवून पैठणी दुकानातून सुमारे 19,000 रुपये किमतीचा माल चोरी केला। यामध्ये दुकानाच्या गल्ल्यातील रोख 6,000 रुपये आणि 2 मोबाईल असे एकूण 19,000 रुपये किमतीचा माल चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून चोरून नेला आणि या प्रकरणी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत। माझं नाव शब्बीर अजीज शेख, माझं दुकान श्री साई श्रद्धा पैठणी कट्टा। 13 तारखेला 3 अज्ञात व्यक्ती आले। त्यांच्याजवळ एकाजवळ पिस्तूल, एकाजवळ तलवार, एकाजवळ चाकू या असे तिघं मी काउंटरला बसताना आणि साईलचे ते कारखान्यात बसताना त्याला मला बंदुकीचा धाक दाखवला। मग गल्ल्यातले पैसे 5,000-5,500 रुपये घेतले आणि खिशातले 1,000 रुपये घेतले। मला असा धाक दाखवून घेऊन पैसे व आमचे मोबाईल घेऊन असा आमचा 30-40,000 रुपये घेऊन निघून लंपास झाले। येवला शहर आणि ग्रामीण भागात महिनाभरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने संबंधित प्रशासन करतं तरी काय असा प्रश्न व्यापाऱ्यांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे।